औचित्यवाडी. आज काय निवांतच बसलाय. हा बसले असच. काय म्हणते? काय नाही विचाराय आले होते मी तुम्हाला. काय? काल गेलते का सेलला? अगं हा गेली होती. तुला काय सांगू, इतक्या भारी भारी इतक्या छान छान साड्या होत्या. असं वाटायचं कितीक साड्या घेऊ कितीक नाही. तुला माहिती का 1200 मध्ये 3, 1500 3, 2000 मध्ये डायरेक्ट 6 साड्या. हा अशा साड्या होत्या. तुम्ही तर लय आणले असतील बाबा. 3-4 साड्या आणल्या मी. थांब तुला दाखवते. हा का? हा ना ना. अयो 3-4 साडे 1200ला. मला कधी नवरा घेऊन देईन. हे बघ म्हणते सांग. ही एक आणली, ही अंगावरची एक आणली आणि 2 पिको फॉलला टाकलेलं आहे. हा का? काय सुंदर साडी हो. वाटत नाही 300 ला फक्त. वाटते का 300 ची साडी तर? किती भारी बघ ना, तिचं सूत पण किती सुंदर आहे. हा ना. गावात सगळ्या बाया चालल्यात. मग तू का बरं नाही गेली? आमचं एवढं नशीब चांगलं आहे का? आमचा बाबा जेव्हा बघल तेव्हा पैसे नाहीत नुसतं रडगाणं तेच असते आमच्या मागं. अगं त्यांना तू सांग, सगळ्या बायांनी साड्या घेतल्या म्हणाले. मस्त मान्सून सेल चालू आहे. इतका सुंदर. तुला सांगते बाहेरून जर साड्या बघितल्या ना दुकानात असं वाटतं किती घेऊ किती नाही. आणि तुला तर माहिती माझ्या साड्या कशा असतात आणि मला कशा आवडतात. भाई तुला काय सांगू, आले मग 4-5 साड्या घेऊन मस्त. बरं 4-5 वर्ष भागवलं का म्हणलं अक्काच आणलं काय आता? त्यांचा पगार नव्हता झाला अजून. ते मला म्हणे तुला मी टाकतो म्हणे महिन्याच्या एंडिंगला, तेव्हा तुला परत 5-6 घेऊन ये. मग आता म्हटलं एवढा कशाला खर्च करायचा. नाही म्हणत 5 आणल्याने एवढा कशाला खर्च करायचाय. तुम्हाला 5 तर भेटत्यात. आमच्या नशिबाला 1 पण नाही. 3 वर्ष झालं 3 साड्या घालून नुसते गावभर फिरते मी. हा ना. मग काय ते जालू भाऊजी ऐकतच नाही. माहित आहे ना, मागच्या पण नागपंचमीला तुमच्याकडनं तुमची साडी घेऊन गेले मी. आता जाऊ दे, लागली तर घेऊन जात जाय. एवढं काय तू घातली काय मी घातली काय? ते हाय हो. आता तुम्ही हाय घरातल्यासारखं म्हणून, पण आता पाहिजे ना पण आपल्याकडे पण. खरंच आहे, बायांच्या अंगावर साड्या चांगल्या असल्या तर बाया सुंदर दिसतात. नाही तर तुला सांगते बाया किती गोरी असू दे, साडीशिवाय बाई चांगली दिसतच नाही. त्यामुळं मी आता बघा कसे भांडणं होऊ द्या नाहीतर मारामारी होऊ द्या, काही होऊ दे, पण साड्या आणायला पैसे घे त्यांच्याकडून, साड्या घेऊनच येतो. हा ना. आणि सेल काय सारखं सारखे लागते तो. आता दिवाळीशिवाय थोडी सेल लागणार आहे. दिवाळीला अजून 4 महिने जायचे. आता मान्सून सेल मध्ये लय गर्दी. तुला काय सांग, माझ्यासाठी चांगल्या राहिल्या असतील का साड्या सगळे घेऊन सोबत लागलं तर? तू पैसे तर घे झालं भाऊजींकडनं. हा किती घेऊ? अगं 2-1,000 1,500 बी घेतले तर बस झाले. नाही 2च घेते, म्हणजे एखादी अजून आवडली तर घ्यायला येईल. 1000 रुपये तर देऊ देते. 2 द्यायला 1000 दिले तर 3 साड्या आणता येईल. जा आता. ते बी नाही बाई. बरोबर आहे. बरं ऐका ना, तुम्ही काम बी आवरून बसा. हा चालेल. जायचं ठरलं तर मग मी तुम्हाला सांगेन. बरं चला येऊ का? हा जा. आता साड्या घ्यायच्या म्हणल्यावर मला तर खुशीच. ते बघूनच येड लागले कधी साड्या घेऊन झाले मला. येते मी आता. मेरी कॉलेज की लड़कियों जालिया को एक बार मिलियो, ये मेरी कॉलेज की लड़कियों. कधी गेलतो कॉलेजला? अरे आठवलं गाणं म्हणून म्हणत होतो. लय आठवतंय कॉलेजचं. काय काय काल आलीस? काय आलं म्हणजे झालं सगळं काम? मग तुला तर नाही सुचत असं झाडून झुडून घ्यायचं शान बिन, तसं पडून देते पार 10 वाजल्यात. असतो एखाद दिवशी. हो का, संसार दोघांचा आहे. दोघांनी केलं म्हणून काय बिघडतंय? कधी करते म्हणजे सगळं तर मीच करते. हा साधारण का मीच करतोय. एखाद दिवशी करते तर लागली सांगायला मला. हा ते मरू द्या. हो नगरला चला ना. कशाला? तिथं साड्यांचा सेल लागलाय, मला साड्या घ्यायच्यात. पारे पण माझ्या खिशाचा नाही सेल लागला आता. तुमचा सेल सदा ना कदा बंदच असतो, त्याला मी काय करू? मी काय करू म्हणजे? पैसे नाहीत माझ्याकडे, बघू नंतर. नाही बघा मी किती छान तयार झाले, मला नगरला जायचंय म्हणून. जुनी साडी लय भारी दिसती पारे तुझ्या अंगावर. ही साडी वापरीत जा. ही साडी वापरत जा ना. मग हा कौतुकच नाही बायकोचं. बघा बरं तयार झालो मी पण चांगली दिसते ना. तुम्हाला वाटतं ना की आपली बायको चांगली दिसावी? मग चांगली दिसती. येडी का काय? माझी आहे ना मागच्या किती एक साडी वर्ष वापरायची. अहो तो जमाना वेगळा होता, आताचा जमाना वेगळा आहे. काय नाही वेगळा बिगळा काय नको डोकं फिरू, नाही तर मग लय अवघड होईल. बर कधी मला साड्या घेतल्या? वर्षाच्या तुम्ही साडी घेता का? हा वर्ष होते वर्षाला साड्या घेतात. 3च साड्या आहेत फक्त माझ्याकडे. एक ती गुलाबी आणि एक तर माझ्या भावाने मला रक्षाबंधनला घेतलेली. आता दिवाळी आली की परत घेऊ मग 3. अहो दिवाळी याच्या अगोदर सेल लागला तर घेऊया ना. माझ्याकडे काय पैसे नाहीत पारे, तू गपचिप बस, डोकं काय फिरू नकोस. तुम्ही माझं डोकं फिरवू नका. मी तुमच्याकडे कधी काय मागते का? मी नाही देणार तुला साड्या. चल निघ, झाडू दे मला.
मला नाही माहिती, मला साडी पाहिजे पाहिजे, मला साडी. मी कधीच तुम्हाला कधी काय मागितलं ना, आता मागितलं मला साडी पाहिजे. अरे हे बघ मी कसा एक ड्रेस वापरतोय. हा तू आपले तुला तू 3 साड्या आहेत. मी एक ड्रेसवर अख्खा आयुष्य काढतोय. तुमचं जाऊ द्या कसं पण आयुष्य, माणसाला कोण नावं ठेवत नाही. बाईला बघा कशी नावं ठेवतात. बघा हिच्याकडे 3च साड्या आहेत. तुम्हाला वाटत नाही का तुमची बायको चांगली दिसावी? मग चांगली नाही दिसत बघ, आयला किती टाकाटक पडून केस सोडत मागून मस्त. मला तुम्ही झाडावर चढवू नका, मला साड्या पाहिजेत. मला काय माहिती नाही. नाही मी नाही घेणार. काय पिढ आहे बोई, तुम्ही मला साड्या नाही ना घेतल्या. आज बघा अनपाणीच बंद करते तुमचं. मला पाहिजे साडी. ओ ही काय कपड्यांचा पसार आहे हा, कायच करायला नुसतं हे. अयो अयो कोय मी आहे रूपा. अगं रूपा तू असले काय कपडे घातलेत? तू का पागल बगल झाली का काय हे अवतार? तुम्हाला कोण वाटलं कोणी मिठी मारली? मला वाटलं जालू भाऊजीचे. मी इतकी हाणणार होते, इतक्या घाण शिवाय देणार होते. आता तुला काय सांगू, वाचली तुला तुझा नवरा ठेचलाच असता चटणी सारखा. म्हणजे माझा नवरा तुम्हाला मिठ्या मारतो काय? अगं नाही मारत, पण तुझा नवरा पागल आहे. त्याला कळत नाही कधी काय करा. पेला असला कसं गालाला हात लावायला जातंय. म्हणून म्हटलं मारले असं एखाद्या वेळेस काय सांगावं त्याच्या बायको म्हणून. अवघडच झालं गड्या. बरं झालं ते जाऊ दे, हे काय घालून फिरू लागली? साडी कुठे तुझी? मग काय करू आता, नवरा मला साड्याच घे ना. मी त्यांच्याशी भांडले तरी पण मला पैसे द्या ना, काय करा ना. मग मी असंच फिरणार आहे आता गावभर. अगं बाई इतके दिवस चांगली साड्या घालून इकडे तिकडे जात होती, माझ्याकडे होती. बरं मला एक सांग, तू घातले तर घातले हे कपडे, माझ्या इथं कशाला आले हे कपडे घालून? मला दाखवायला का? हा मग मला बघायचं होतं की माझ्या नवरा इथं आल्यावरती तुमचे रिॲक्शन काय असतात ते. तुला तर डोकंच नाही काही. तुझ्या रिॲक्शन तुझ्या नवऱ्याला पाहून माझ्या रिॲक्शन काय राहतील? जे काही रिॲक्शन राहतील ते माझ्या नवऱ्याला पाहून होतील ना. मला तू मला एक सांग, ही तू गावात घालून फिरते का आता? हा मी गावभर फिरणार आहे. मग माझा नवरा मला साडी घेत नाही. गावाला कळू दे ना की माझा नवरा साडीच घेत नाही मला. हा मी सुट्टी देत नसते. आज बघा अख्ख्या गावभर फिरत असते आणि तुम्ही मला बघा यायचं. मी जिथं जाईन तिथं. तुम्ही मला बघायला यायचं तेवढंच काय? मला कामधंदा सोडून तुझ्या मागं फिरायचं. तू आणि तुझा नवरा तुमचे भेजे ना गुडघ्यात गुडघ्यात. काय कराल सांगताच येत नाही. बाई हे कपडे काढ, गावातले लोक नाव ठेवतील, आपली फाटकी तुटकी कशी माझ्याकडून साड्या घेऊन जाय. पण हे कपडे काढ ग बाई. मी कशाला तुमच्याकडनं साड्या नेऊ? मस्त तुमच्या साड्या घालू घालू मी दमले आता. मी नाही घालणार. मला बी दाखवून द्यायचं गावाला माझ्या नवरा किती नालायक येते. आणि त्याशिवाय कळणार नाही नवरा. बघा तुम्ही आता मी नुसतं गावभर फिरणार आहे. जाय मग गावा, माझ्याकडे नको येऊ तर जाय इथून. पण मला कळलं माझ्या नवरा इथं आल्यावरती तुमचं कसं असते ते. अगे बाई काय करावं या पोरीला? राम राम शामराव. राम राम. कर झाले आज कामाला नाही गेला? नाही गेलो. अयो वहिनी, झाले ते कपडे होऊन घातले तुम्ही? काय घातले म्हणजे? तुमचा मित्र मला साड्याच घेऊन द्याय ना. मग मी पण ठरवलं त्यांची कपडे घालायचे आणि गावभर फिरायचं. असे कुठं असतं का पण? हा कसं वाटतंय ते? कसं वाटतंय? चांगलंच वाटतंय. मग सांगायचं जरा मित्राला समजून की बाबा बायकोला साड्या घे म्हणून. हायला अवघडच भाई, झाल्याला अक्कल नाही का? वहिनी तुम्ही घरी जा बरं आणि पहिले कपडे काढून टाकायचा बरं पटकन. हो का, एक तर ना नगरला सेल लागलाय. मला सेल मधनं साड्या घ्यायच्यात. त्यांना 2000 रुपये मागितले. त्यांना म्हणलं मला नाही तर घेऊन तरी चला. त्यांनी घेतलं नाही. मग माझी काही चुकी आहे? नाही तुम्ही एक काम करा, माझ्या आबरू काढल्यावर ते माणूस मला घेऊन तरी मी देईल. सांगतो त्याला समजून, पण तुम्ही आधी घरी जा. नक्की सांगणार ना? सांगतो मी. नाही तर मी इथंच बसणार. ओ नाही जा पटकन जा बरं. त्यांना सांगा मग मला साड्या घेऊन द्यायला. हा सांगतो नक्की. हा हा नाही तर मी माघारी ये ना. मी देतो पैसे लागले त्याला, पण तुम्ही घरी जा. आईला हाय मोकार कुठाणार आईला रुपवहिनी बिना अवघडच आहे. लट्टपट्ट तुझं चाल न ग मंजूळ महिनेच. ए झाल्या काय रे? इकडे ये. काय घरी जरा लक्ष देत जाय. देतो ना लक्ष. मग काय लक्ष म्हणून तर चाललंय असं ना. मग. अरे इथं वहिनी आले होते आता ड्रेस घालून, कसं दिसतंय वांगाळवानी ते. ती घाली ती ड्रेस आपलं, त्याला काय होतंय? त्याला काय होतंय? मग अरे तो टोपीन पायजामा घालून गावात हिंडून राहिली ती म्हणली तिकडे सेल लागलाय, नवरे साड्या घेऊन द्याय ना मला. सांगा तुमच्या मित्राला. माझा ड्रेस घालून इथं आलती. हा कसं वाटतं सांग बरं ते? व्हायला अवघड झालं. बघतो तुम्ही पटकन जाय. येडचे अय दिगो काय चाललंय? वहिनी काय भानगड आहे? कुठं दावर आहे?
कुठं दौरा आहे म्हणजे गावभर फिरायचा दौरा चालू आहे आता माझा. त्या फॅशन शो लागला तर गावात. हा लागलाय फॅशन शो. रूपा फॅशन शो उर्फ जालू. अहो तुम्ही गावात आल्यापासून जाऊ शांत नाही राव आणि त्याच्यात आता या शेतापुढे घातलं आणखी शांत राहीन. गाव शांत नाही म्हणजे हा काय केलं मी? नाही काय नाही त्याला काय सांगा मला घातलं ते दल्लीतले कुत्रे भूतत नाही तुम्हाला. हा कुत्रे कशाला भुकतील? मी कुत्र्या भुकते. तुमचा मित्र नाही ना मला साड्या घेऊन देत. झुराळणी तोंडाच्या काय घेऊन बसला रे माझ्या बायकोला इथं? तीच बाई इथं आली. कोण ही? हा ए पारे काय नाटक लावले तो हे ड्रेस बीस घालून असे कशाला हिंडत ती? कशाला हिंडती म्हणजे? तुम्ही मला साड्या घेतल्या कशाला अशी गावभर हिंडन मी? आणि मग साड्या घेत नाही का? आता पैसे नाहीत माझ्याकडे. पैसे आले का घेतो बाबा तुला साड्या एकदाच्या. मला नाही काय माहिती. मला साड्या पाहिजेत. मला सेल मधल्या साड्या पाहिजेत. नाही तर मी अशीच गावभर फिरणार. अरे कायम सेल लागतो राव. परत पैसे आले का मग जाऊ सेल मध्ये घेऊ साड्या. आताच घ्यायचं याचं काय नेट आहे का? हा मग सगळ्या बायांनी घेतल्यात मग मी पण घेणार. अरे पारे तू डोक्यावर पडली का काय? कशाला चौ घालते माय गावात? चल चल चव घातल्याशिवाय तुम्ही मला साड्याच घेऊन देणार नाही. अरे चल ना घरी. मग साड्या घेऊन देणार का? नाही बस साड्या घेऊन बसणार देणार मी का इथंच. देणार? मी इथंच गप्पा आणत बसणार ना दिगू भाऊजी. तू बसू नको बरं का तुला सांगतोय. तू मा बायको पैसे तू लुडबुड केलं ना या फाटक्यात चटीवली करी. जा कोणाकडनं तर अरे! तुम्ही घेऊन या. हाण रे तू फक्त. काय त्यांच्यावर काय रुबाब करता? जा कोणाकडनं तर पैसे घेऊन या. मला साड्या आणायच्यात. मला साड्या पाहिजे. अरे कशाला नाटक लावले? चार चौक पाठी आहेत. चार चौघांनी पाहिल्या जरा अब्रू जाईल ना. जरा लाज वाटन ना. मग तर साड्या घेऊन द्या चाललं मला. म्हणजे तू ऐकणारच नाही का? नाही ऐकणार. नको ऐकू मर बस एकटी. बसणार मी अशीच. मला घेऊन देत नाही. ए सुगंधा बाहेर ये. ए सुगंधा ये ना बाहेर. डोक्यावर पडली का ग? डोक्यावर पडलं का? ए सुगंधा काय तोंड ताणत चालली आणि परत थोबाड घेऊन माझ्या दारात आले नाही कपडे घालून. तू सांगितलेलं कळत नाही का ग रुपये? नाही कळत मला काय. मग माझ्या नवरा मला साड्या घेऊन देत नाही म्हणून मी त्याची जिरवायची ठरवली म्हणून. आणि तुमच्या दारात आलं म्हणून काय झालं? तुमच्याशिवाय कोण आहे मला? काय चाललंय सुगंधा? आता कोणाला बाया ही? मी रुपी. तुम्ही रुपीन ही कोण मग? ती जाले आहे. चल चहा पाणी ठेव. मला आज चहा प्यायचंय तुझ्याकडून. चहा पाणी ठेव. हा ओ मी नाही रिकामी चहा पाणी ठेवायला. तुम्ही 2 सोंग अशा दारात आल्यावर आहे ना आणि तुमचे तोंडांनी आवतर. आता मी चहा ठेवत नसते. ठेव ना ग सुगंधा. 1 कप ठेव. मी नाही माझ्यासाठी. रिकामी. जाय घरी नवऱ्याला चहा पाच. कोण? हिला सांगा ते तुमच्या बायकोला. मला करून पाजावं लागेल जाल्याला चहा. आता हा तुम्ही आता साडी घातली ना. आता बाई आता तुला हे चहा आता एक सगळंच करून खाऊ घालतीन तुला. अहो थोडी तरी लाज आबरू हाय का नाही? काय केलंय हे सॉंग? हा कुणी? तो नाही केलं का स्वांग? त्याच्यामुळे मी बी केलंय स्वांग. काय काय मी काय केलंय? हा तो काय केलंय म्हणजे? तो माझा ड्रेस घातला म्हणून मी तुझी साडी घातली. अहो थोडी तरी लाज धरा ना. अयो कुंकू बी लावलंय. साडी कोणाची? साडी तुझीच आहे. कुणाची? माझे आबरू काढताय ग गावामध्ये तुम्ही. खरंच बघा सुगंधाताई साडी घालून गावभर फिरायला लागल्यात. नाही का लोक मला नाव ठेवायची. खरंच लोक तुला नाव ठेवतील. जालू भाऊजी तुम्हाला एक सांगू का? ही अशी नाटकं करतील आता साड्यांवरून. तुम्ही हिला की नाही ना जिरवत चांगली. रोज तुम्ही आता साडीच घालून फिरा. तुम्हाला कमी पडल्या ना साड्या माझ्या इथून घेऊन जा. पण हिची जिरल्याशिवाय हिची नाटकं कमी झाल्याशिवाय तसं होणारच नाही. तुला कळत नाही का ग? तुम्ही कशाला घालून फिरता साडी मला ते सांगा आधी. हा कशाला म्हणजे? तो माझा ड्रेस घातलाय म्हणून मी साडी घालून फिरतोय. द्या तिला 2-1 साड्या घेऊन जाऊ द्या. रिकामी तमाशा तरी बंद होती. तुम्ही मला साडी घेऊन द्यावी म्हणून मी एक सगळं केलेलं आहे तुमची जिरवाईसाठी. कोण? आणि मी बी तुझी जिरवायसाठी हे केलेलं आहे. काय बोलतोय माणूस? अहो थोडी तरी तुम्ही लाज धरा ना. मी नाही जोर साड्या देत नाही तोवर मी नाही कपडे काढणार. कोण? मी बी तर साडी नाही काढणार. अहो मग तुम्ही तिला कधी साड्या घेऊन देणार आहे ते सांगा तिला. मंगळवारी माझं पेमेंट झालं का मग देईन तिला साड्या घेऊन. खरं? हा आणि आता काय झालं? आता पैसे सांगू नाहीत लागले ना पैसे नाही. मंगळवारी पगार झाल्यावर देतील घेऊन. तुला सांगू का रुपये? तू बिले नाटकं करती. प्रत्येक गोष्टीला आरडून वरडून एखाद्या माणसाच्या गळ्यात पडती. गावात सगळ्यांना माहिती तू बांड कुदळे म्हणून. कधीतरी शांतता घेत जावं. अगं तुमच्या दोघांचा संसार आहे. नवऱ्याकडे आज पैसे नाही. 2 दिवसांनी ते पगार झाल्यावर तुला साड्या घेऊन देतील ना. काय गरज आहे दुसऱ्याची बरोबरी करायची सांग बरं? आता मी सेल मधून साड्या आणल्या लगेच तू नवऱ्याच्या मागे लागली. पैसे दिले नाही म्हणून हे कपडे. अगं आशानी घरातली तुला सांगू घरातले भांडणं घरात ठेवत असतात. तू गाव तमाशा करू लागली सगळीकडं. नवऱ्यानेच बायकोला समजून घ्यावं आणि बायकोनीच नवऱ्याला समजून घ्यावं. देतीन 2 दिवस थांब. तुझाच नवरा आहे आणि तुलाच लावणार. दुसरं कोणाला आणून देणार सांग बरं? खरं देणार ना मंगळवारी आणून साड्या? हा देणार आहे. ठीक आहे. मी आता कपडे काढते. तुम्ही पण साडी काढा. चुकलं माझं. हा चल घरी. चला. आणि तुझ्या नवऱ्याला चहा करून पाच.
माझ्या इथं दूध आणि ते नाहीये म्हणून चहा ठेवला नाही जावा हा, राहू द्या पाचते नका लय बोलू हो, चला घरी आणि ते काढा ना हो, काय दिसतंय ते काढा ना जाऊन जरा. काढा माझ्या इथं कुठं काढत त्यांची साडी चला माझं चुकलं चला आता पटापटा नाही तर गावात बघतील